लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी सिंधूला म्हणत असते की तू दहीगावला परत निघून जा, तिथे तुझं क्लिनिक सुरू कर, परत इथे येऊ नको. तुला हवी ती मदत मी करेल, तुला हवे तेवढे पैसे मी देईल, मात्र त्या बदल्यात फक्त मला माझा राघव परत दे. आणि राणीचं हे बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते. ती म्हणते की मधुताई, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आणि त्यावर राणी म्हणते की मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलते ते, कारण फक्त तुझ्या परत येण्यामुळे राघव माझ्यापासून दूर गेला, त्यामुळे आता तू त्याच्या आयुष्यात नाही थांबायचं, तू इथून निघून जा. तर सिंधू म्हणते की मी राघवला वचन दिलंय की मी सावीला त्यांच्यापासून दूर कधीच करणार नाही, आणि आता तर मी सावीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि त्यावर राणी हसून म्हणते की मुळात सावी तुझ्यासोबत दहीगावला येणारच नाही, मी सावीला माझ्यासोबत घरी घेऊन जाणार आहे. कारण जर सावी तुझ्यासोबत आली तर राघव पुन्हा तुझ्या मागे मागे येईल, मात्र सावीला मी घरी घेऊन जाणार, तू एकटीनेच दहीगावला जायचं. आणि ते ऐकून सिंधू तर अजून चिडते. ती म्हणते की मधुताई, किती नीच आहात तुम्ही, इतक्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकता? आणि मग त्यानंतर तिला एक एक गोष्टी आठवायला सुरुवात होते. ती म्हणते म्हणजे मधुताई, तुम्ही आत्तापर्यंत जे काही वागत होता ते सगळं फक्त एक नाटकच होतं ना? तुम्ही राघवला डिवोर्ससुद्धा एक नाटक म्हणूनच दिला, आणि त्यानंतर माझ्यासोबत मैत्रीचंही नाटकच केलं. आणि मग त्यानंतर तिला विनूच्या शाळेची बदललेली वेळ, विनूचं किडनॅपिंग होणं, त्यानंतर ब्राह्मण भोजनाच्या वेळी जेवण खराब होणं, बेलची वायर कापून टाकणं, आणि त्यानंतर राणीचा अपघात, पॅरालिसिसचा अटॅक, हे सगळं काही आठवतं. आणि ती म्हणते म्हणजे हे सगळं काही तुम्हीच घडवून आणलं होतं ना? आणि त्यावेळी राणी हसतच म्हणते की हो, कळलं ना तुला मी काय काय करू शकते ते, त्यामुळे आता मला माझे रिपोर्ट परत दे आणि इथून निघून जा. मात्र ते ऐकून सिंधू मोठ्याने ओरडून म्हणते की तुम्ही इतक्या नीच असाल मला कधीच वाटलं नव्हतं, आणि आता तर मी इथून कुठेही जाणार नाही, उलट मी सावीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि सावी IPS राघव रत्नपारखी यांची मुलगी आहे, आणि तुम्ही सावीला किडनॅप केले हे जेव्हा राघवला कळेल तेव्हा ते काय करतील याचा विचार करा. आणि मग ती सावीकडे जाण्यासाठी निघते, मात्र राणी तिला अडवते आणि ती सिंधूच्या हातून ते रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असते. सिंधू मात्र तिची पर्स राणीला काही देत नाही, आणि या सगळ्यामध्ये त्या दोघींची झटापट सुरू होते आणि राणी सिंधूला धक्का देते. त्यामुळे सिंधू खाली पडते, आणि त्या ठिकाणी उतार असल्यामुळे ती तशीच खाली जाते आणि सरळ जाऊन दरीत पडते. आणि हे बघून राणीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मोठ्याने सिंधू असं ओरडते, मात्र तिला सिंधूचं नामोनिशाणही दिसत नाही, फक्त तिला खोल दरी दिसत असते. आणि त्यामुळे ती खूप घाबरते आणि लगेच शकुंतलाला कॉल करण्याचा प्रयत्न करते, मात्र तिथे रेंज नसल्यामुळे ती दुसरीकडे जाते. तर इकडे राघव अजूनही सिंधूचीच वाट बघत असतो. सिंधू आत्तापर्यंत आली कशी नाही आणि तिचा फोनही का लागत नाही आहे असा विचार करत असताना त्याला असं वाटतं की ती नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल, आणि मग त्यानंतर तो तिला शोधण्यासाठी जातो. दुसरीकडे राणी मेन रोडला येऊन शकुंतलाला कॉल करते. ती शकुंतलाला म्हणत असते की तुम्ही कुठे आहात, प्लीज मी सांगते त्या ठिकाणी या, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मात्र शकुंतला म्हणत असते की आता काय झालं मैनाबाई, त्या दिवशी तर तुम्हाला खूप माज आला होता ना? आणि त्यावेळी राणी म्हणते की मला माफ करा, मी त्या दिवशी जे काही वागले त्यासाठी तुमची माफी मागते, पण प्लीज इकडे या, मला खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आणि त्यावर शकुंतला म्हणते की तुम्ही माफी मागताय म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस झालं असेल. आणि मग ती राणीला लोकेशन पाठवायला सांगते, आणि मग थोड्याच वेळामध्ये ती त्या लोकेशनवर पोहोचते. राणी त्या ठिकाणीच असते. शकुंतला तिला विचारत असते की काय झालं, आम्हाला इथे का बोलावून घेतलंय? आणि त्यावर राणी रडतच सांगते की शकुंतलाजी, माझ्या हातून मर्डर झाला आहे. आणि ते ऐकून शकुंतलालाच धक्का बसतो. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, आणि कोणाचा मर्डर केलाय तुम्ही? त्यावर राणी सांगते सिंधूचा, आणि ते ऐकून शकुंतला अजून घाबरते. तर राणी म्हणत असते की त्या सिंधूला माझ्या विरोधात पुरावे सापडले होते, माझे खरे रिपोर्टसुद्धा तिच्या हाती लागले होते. आणि मग त्यानंतर ती शकुंतलाला त्या दरीजवळ घेऊन जाते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि ते सगळं काही ऐकून शकुंतलाला तर धक्काच बसतो. ती म्हणते की तुम्ही असं का केलं?
तर राणी रडतच म्हणत असते की हे सगळं माझ्या हातून चुकून झालं, पण प्लीज आता मला वाचवा. जर हे राघवला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तो मला कधीच सोडणार नाही. आणि त्यावर शकुंतला म्हणते की मला विचार करायला थोडा वेळ तरी द्या. आणि त्यामुळे राणी गप्प बसते. आणि मग थोड्या वेळानंतर शकुंतला राणीला एक प्लॅन सांगते आणि मग राणीसुद्धा त्या प्लॅनप्रमाणेच पुढचं काम करायला तयार होते. आणि मग ती शकुंतलाला हे देखील सांगते की सावी माझ्यासोबतच आहे, तिचं काय करू. आणि मग शकुंतला तिच्या ड्रायव्हरला सांगते की यांच्या गाडीतून त्या लहान मुलीला घेऊन या. आणि मग तो ड्रायव्हर राणीच्या गाडीमधून सावीला उचलून आणतो आणि शकुंतलाच्या गाडीमध्ये ठेवतो. तर दुसरीकडे सिंधू दरीत पडलेली नसते, तर ती एके ठिकाणी अडकलेली असते आणि मग ती तेथून पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करत असते. दगडांच्या साह्याने ती कशीबशी पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तितक्यात तिला तो माणूस सावीला दुसऱ्या गाडीत ठेवत आहे असं दिसतं. आणि मग त्यानंतर त्या दोन्हीही गाड्या तेथून निघून जातात. तर इकडे सिंधू वर येण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा खाली पडते. त्यानंतर मग राणी घरी जाते. घरी सगळ्यांना ती असं सांगते की सिंधू सावीला घेऊन कायमची निघून गेली आहे. मात्र कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. राघव म्हणतो की हे शक्यच नाही. तर राणी म्हणते मग मी काही खोटं बोलते का. त्यावर राघव म्हणतो की तू खोटं बोलते असं मी नाही म्हणत, पण सिंधू सावीला घेऊन कधीच निघून जाणार नाही, कारण तिने मला वचन दिले की ती सावीला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. तर ऋषभही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. राजश्रीसुद्धा म्हणत असते की सिंधूने मलाही वचन दिलं होतं की ती कधीच मला सोडून निघून जाणार नाही, ती निघून जाणं शक्यच नाही आहे. तर राणी रडतच म्हणते मग मी काही खोटं बोलते का, मी तिला बॅग घेऊन जाताना बघितलं म्हणून मी सांगते. त्यावर ऋषभ विचारतो मग तू सिंधू वहिनीला विचारलं नाही का ती कुठे जाती येते. त्यावर राणी म्हणते की मी तिला विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की माझं राघववर प्रेम नाही आहे, मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि मी म्हणूनच इथून निघून जाते. मात्र या गोष्टीवर देखील कोणाचा विश्वास बसतच नाही. रत्नाकर म्हणत असतो की सिंधू असं करणं शक्यच नाही. मात्र त्यावेळी रुक्मिणीमध्ये पडत म्हणते की तुला काय म्हणायचं आहे, मग राणी खोटं बोलते का. त्यावर रत्नाकर म्हणतो की तसं नाही आहे, पण सिंधू अशी तडकाफडकी कधीच निघून जाणार नाही आणि ते सुद्धा न सांगता. तर राघव देखील मनाशी म्हणत असतो की नक्कीच काहीतरी घोळ आहे. सिंधूने मला फोन केला होता, तिला मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं देखील होतं. आणि मग तो सिंधू आणि सावीचा शोध घ्यायचं ठरवतो. त्यानंतर या गोष्टीला 1 महिना उलटतो. या एका महिन्यामध्ये राजश्रीची तब्येत खूप खालावलेली असते. सिंधू अशी अचानक निघून गेली आहे या गोष्टीचा तिला मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग त्यानंतर तिला स्वप्न पडतं की सिंधू परत आली आहे, त्यामुळे ती खूप खुश होते. तर सिंधू तिला म्हणत असते की आई बघा मी परत आली आहे, आता तुम्हीसुद्धा लवकर बऱ्या व्हा. राजश्री तिच्याकडून वचन घेत म्हणत असते की सिंधू प्लीज मला वचन दे की तू मला सोडून परत कधीच कुठेही जाणार नाही. आणि त्यावर सिंधू म्हणते की हो आई, मी तुम्हाला सोडून परत कधीही कुठेही जाणार नाही, पण आता तुम्ही लवकर बऱ्या व्हा. मात्र त्याच वेळी राजश्रीला जाग येते आणि समोर सिंधू नाही हे बघून ती मोठ्याने ओरडते. राजश्रीची अवस्था बघून रत्नाकर आणि रुक्मिणी काळजीत पडतात. ते दोघेजण तिला सांगत असतात की इथे सिंधू आली नव्हती, पण राजश्री मान्य करायला तयारच नसते. मग रुक्मिणी तिला पाणी देते. तर राजश्री म्हणत असते की सिंधू आली होती इथे, मी बघितलंय तिला. तर रत्नाकर तिला समजावतो की कदाचित तुला स्वप्न पडलं असेल. तर रुक्मिणीसुद्धा म्हणत असते की सिंधूला जाऊन 1 महिना झाला आहे, राघव वेड्यासारखा तिचा शोध घेतोय आणि तू इथे भान हरपून बसली आहे. तुम्हाला का कळत नाही आहे की ती परत कधीच येणार नाही, तिला जायचं होतं तर ती गेली आहे, तुम्ही का आशा लावून बसला आहात. मात्र राजश्री रडतच म्हणते की वहिनी प्लीज असं बोलू नका, मला माहिती आहे माझी सिंधू परत येईल, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज तिला काही बोलू नका. आणि त्यावेळी मग रत्नाकर राजश्रीला शांत करत म्हणतो की माझा विश्वास आहे आपली सिंधू नक्की परत येईल, पण तू आधी लवकर बरी हो, औषध घे. आणि मग तो राजश्रीला गोळी देऊन झोपवतो. त्यानंतर सगळेजण नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात. रत्नाकर देखील त्या ठिकाणी येतो. तर रेश्मा त्याला विचारत असते की काय झालं काका, राजश्री काकूंना पुन्हा सिंधूचं स्वप्न पडलं का. त्यावर रत्नाकर म्हणतो हो. तर रुक्मिणी तोंड पाडूनच बसलेली असते. तर राणी मुद्दाम तिला विचारत असते
की आईंच्या डाएटमध्ये आज रात्री पालेभाजी आणि भाकरी आहे, तर मग मी हेच जेवण सगळ्यांसाठी सुद्धा बनवू का? त्यावर रुक्मिणी वैतागूनच म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर, कारण सिंधू गेल्यापासून ह्या घराची जबाबदारी तूच घेतली आहे. अशा लहान सहान गोष्टी मला नको विचारत जाऊ. आणि त्यावेळी ऋतुजा तिला विचारते की वहिनी, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? तुम्ही बीपीची गोळी घेतली नाही आहे का? त्यावर रुक्मिणी तिलाही ओरडूनच सांगते की मला माझी काळजी घेता येते, तू काळजी करू नको. त्यामुळे मग सगळेजण तिला विचारतात की नेमकं झाले तरी काय? त्यावर रुक्मिणी म्हणते की मला त्या सिंधूचं नाव सुद्धा घेतलेलं आवडत नाही, तुम्ही का सतत तिच्याबद्दल बोलत असता? आणि त्यावेळी रिषभ म्हणतो, पण काकू तुला सिंधू वहिनीचा एवढा त्रास का होतोय? त्यावर रुक्मिणी म्हणते, कारण ती पुन्हा एकदा हे घर सोडून गेली आहे आणि तिच्या अशा वागण्यामुळे राजश्री राघवला किती त्रास होत आहे तुम्ही बघताय ना. राघव तर वेड्यासारखा त्या दोघींना शोधत सगळीकडे फिरत आहे. गेल्या महिनाभरामध्ये तो एकदाही जेवण करण्यासाठी घरी आला नाही. गेल्या 3 दिवसांपासून तो घरी आला नाही. कुठे आहे तो, त्याचा जरा शोध घ्या. आणि राजश्री तर काय स्वतःचं भान हरपून बसली आहे. तर रत्नाकर म्हणत असतो की माहीत नाही का, पण मला ही राजश्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा वाटतो. सिंधू नक्की परत येईल असं मला वाटतं. मात्र ऋतुराज म्हणतो की दादा, तिला जर परत यायचं असतं तर ती घर सोडून गेलीच नसती ना. तर राणी मनाशी म्हणत असते की बाबा माफ करा, पण सिंधू खरंच परत कधीच येणार नाही, कारण ती या जगातच नाही आहे. तर ऋतुजा म्हणत असते की ज्यावेळेस पहिल्यांदा सिंधू राघवला सोडून निघून गेली होती तेव्हा तो दारूच्या नशेत बुडाला होता. तो दिवस रात्र दारू प्यायचा आणि आता तो दिवस रात्र फक्त काम करतोय आणि उरलेल्या वेळेत त्या दोघींचा शोध घेतोय. यापुढे काय होणार आहे काय माहीत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राजश्रीची तब्येत खूपच बिघडलेली असते. त्यामुळे मग डॉक्टर घरी येतात आणि तिला चेक केल्यानंतर त्या सगळ्यांना सांगतात की त्यांना कोणत्या तरी गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे आणि त्या सतत एका व्यक्तीचं नाव घेत आहेत. तुम्ही जर त्या व्यक्तीला परत घेऊन आलात तर कदाचित त्यांची तब्येत सुधारेल. आणि मग त्यानंतर राघव एका मंदिरात जातो, तर त्या ठिकाणी एक बाई भजन गात असते आणि ती दुसरी तिसरी कोणीही नसून सिंधू असते. तर मित्रांनो, आता राघव आणि सिंधूची पुन्हा भेट कशी होणार हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.